रामकृष्णारी श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। शिवपुराणामध्ये असं वर्णन करण्यात आलेलं आहे की रुद्राक्ष कसा असला पाहिजे आणि रुद्राक्ष केवढा आपण धारण केलं पाहिजे आणि किती धारण केलं पाहिजे, हे सगळं आपल्या मनामध्ये शंका जे असेल ते शिवपुराणामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे। हल्ली पाहायला गेलं तर रुद्राक्षांचे 4 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये श्वेतवर्ण, रक्तवर्ण, पीतवर्ण आणि कृष्णवर्ण असे असणारे 4 प्रकार आहेत। मग अतिश्रेष्ठ या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर रुद्राक्ष कोणता आहे, तो रुद्राक्ष पाहायला गेलं तर अतिश्रेष्ठ रुद्राक्ष आवळ्या एवढा, बरं का, आवळ्या एवढा आपण या ठिकाणी रुद्राक्ष धारण करावा, तो अतिश्रेष्ठ आहे। त्याच्यानंतर मध्यम लेवलचा असणारा तो मात्र या ठिकाणी बोरा एवढा असतो, छोटासा, आणि त्याच्यापेक्षाही लाजून काजून जर आपण धारण केलं तर हरभरा एवढा तो असतो, पण अतिशय तो नीच कनिष्ठ त्याला मान्यता त्याला दिलेली आहे, बरं का, शिवपुराणामध्ये। म्हणून श्रेष्ठ असणाऱ्या या ठिकाणी आवळा एवढा आपण गळ्यामध्ये धारण करावा असं शिवपुराण वर्णन करतं।